गुड मॉर्निंग सर्वांना. आत्ताच मी उठले आहे. मी फ्रेश होऊन येते. तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मी लगेचच तुम्हाला येऊन भेटते. टाण इथे मी आलेली आहे. फ्रेश होऊन आंघोळ करून देवपूजा वगैरे झाली होती माझी. पण आता विचार केला चहा बरोबर आता नाश्त्याला करायचं तर काय, ब्रेड वगैरे खाऊन तर आलाय वैताग. त्याच्यामुळं मी आता चपात्याच करायला घेतला. म्हटलं चहा चपाती करून खाईल. आणि मग इथे बघा ना, माझ्या चपात्या कशा टम दिशेने फुगत्या ते मस्त असं ना. अशी गरम गरम चपाती ना, असं चहा गरम गरम. माझ्यासारखं कोणाला अजून आवड आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चहा चपाती कोण खातं. तर त्याच्यानंतर मी घेतला लेमन राईस करायला. लेमन राईस करायला इथे मी सगळं तुम्हाला दाखवते. दिसत असेल मी ते काय काय घेतलं आहे. ज्यूस घेतला आहे लेमनचा, आलं लसूण कोथिंबीर गाजर कांदा टॅमॅटो मिरच्या हे सर्व काय घेतलं आहे. आणि याच्यामध्ये दही पण आहे. तर इथे मी आधी फोडणी वगैरे मारून घेते. फोडणी म्हणजे काय, नॉर्मलच जिरी मोहरीचा तडका, आलं लसूण पेस्ट त्यात टाकायची, मिरच्या टाकायच्या, कांदा टमॅटो टाकून परतायचं. आणि त्याच्यानंतर वरून परतून घ्यायचं थोडंसं, कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर वरून मी मीठ टाकलं थोडंसं, अजून टाकते, थोडं कमी पडेल वाटते. आणि त्याच्यानंतर हा लेमन ज्यूस त्याच्यावरती सोडून द्यायचा, वर टाकायचा त्याला. असंच करून मस्तपैकी राईस माझा मी रेडी करून घेते, तुम्हाला दाखवते. असा मस्तमध्ये झाला होता, एवढा छान लागला तो खायला. तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की सांगा काय वाटलं. तर मला इथे माझं पार्सल आलं होतं मीशोवरून. मी दाखवते ओपन करून तुम्हाला काय. याच्यामध्ये मी छोटंसं मंदिर मागवलं होतं मीशोवरून. सिरियसली खूप छान मंदिर आलं, तुम्ही बघू शकता फोटोजमध्ये. मला तर फार आवडलं.